नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता भूमीची अवस्था फारच नाजूक झालेली असते. तेव्हा आकाशने डॉक्टरच्या परवानगीने इथे डिस्चार्ज घेतलेला असतो. तेव्हा इथे डॉक्टर आकाशला म्हणत असतात की आकाश, बरं झालं, अशा नाजूक अवस्थेमध्ये तू आता डिस्चार्ज घेतलेला आहेस. मी सुद्धा त्याचीच वाट बघत होते, कारण हीच ती वेळ आहे जेव्हा तू भूमीला घरी घेऊन जाऊ शकतोस आणि तिची काळजी घेऊ शकतोस. ती जर इथे राहिली तर ती अजून स्वतःला त्रास करून घेईल. तेव्हा इकडे डॉक्टर आकाशला सांगत असतात की आकाश, भूमीला घरी घेऊन गेल्यानंतर तिला त्रास होईल असं काहीही करायचं नाही आहे. आता तिचं बाळ गेले, हा धक्का ती पचवू शकलेली नाही आहे आणि म्हणूनच तिला इतका त्रास झाला आहे. त्याच्यामुळे आता जोपर्यंत तिला असं वाटतं आहे की बाळ तिच्याजवळ आहे, तोपर्यंत ती अशीच वागणार आणि तुम्ही कुणीही तिला जबरदस्तीने हे सांगण्याचा प्रयत्न करू नका की तिचं बाळ तिच्याजवळ नाही आहे. नाहीतर कदाचित तो धक्का ती पचवू शकणार नाही. तिच्या मेंदूवरती त्या गोष्टीचा ताण येईल आणि आता बाळ तुझ्या हातून निघून गेलेलं आहे, पण मात्र भूमीची तुला काळजी घ्यावी लागणार आहे. नाहीतर भूमीलासुद्धा गमावून बसशील, असं डॉक्टरांनी आकाशला आधीच सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आता आकाश त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतो आणि म्हणतो की नाही डॉक्टर, तुम्ही काळजी करू नका. मी माझ्या बाळाला गमावलं आहे, पण मी भूमीला अजिबात गमावू शकत नाही. ते माझ्या आयुष्याचा खूपच जास्त महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही काळजी करू नका. मी इथे भूमीची अगदी व्यवस्थितरित्या काळजी घेईन, तिला सांभाळेन, असं इथे आता आकाश म्हणतो. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की मी तुझ्याकडून फक्त तीच अपेक्षा ठेवते आणि हे बघ आकाश, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तू अजिबात इथे भूमीला सत्य सांगण्याचा प्रयत्न करू नकोस. तू मला तिला दाखवायला आण आणि तिला दाखवल्यानंतर मी तुला सांगेन की आता ती वेळ आहे की नाही भूमीला सत्य सांगण्याची, आणि तेव्हाच आपण चांगला वेळ आणि चांगला काळ बघून भूमीला सत्य सांगू आणि तिला या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू, असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. जबरदस्तीने तुम्ही तिला सांगितलंत तर तिच्या मेंदूवरती ताण येईल आणि तिला त्रास होईल, असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही डॉक्टर, तुम्ही काळजी करू नका. मी तिची अगदी व्यवस्थितरित्या काळजी घेईन. तिच्यावरती आलेलं संकट जे आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करेन, असं सुद्धा आकाश डॉक्टरांना म्हणत असतो. त्यानंतरला इथे भूमी निघत असते. निघत असताना ती बाळाला म्हणत असते की चला बाळा, आता आपल्याला जायचं आहे. बघ ना गं मनू, बाळ 7व्या महिन्यात जन्माला आलं म्हणून मला काही शॉपिंगसुद्धा करता आली नाही. बाळासाठी काही घेतासुद्धा आलं नाही. पण हे बघ मनू मावशी, आता आपण बाळासाठी सगळ्यात आधी शॉपिंग करायची आहे. नवीन दुपटी घ्यायची आहेत, टोपरी घ्यायची आहेत, लंगोट घ्यायची आहे, हो की नाही? आणि मग गुलाबी रंगाची फ्रॉक कोण घालणार? फ्रॉकी घ्यायची आहे, डायपर घ्यायचं आहे. किती शॉपिंग करायची आहे बाळाची आपल्याला मनू. हे बघ, लवकर डिलिव्हरी झाली म्हणून मला काही करता आलेलं नाही आहे. पण आता आपण घरी गेल्यानंतर तू आणि मी आपण मिळून जाऊया बाळाच्या शॉपिंगला, चालेल ना? तेव्हा इकडे मानसी म्हणते की हो चालेल. तेव्हा इथे भूमी म्हणते की बघितलंस का बाळा, अगं मनू मावशी येणार आहे माझ्याबरोबर तुझ्यासाठी शॉपिंग करायला, हो की नाही मनू? तेव्हा इकडे ती बाळाला इतकं लाड करत असते, अंजारत असते, गोंजारत असते. तेव्हा इथे रागिणीला तिचा हा त्रास बघून, तिचं हे दुःख बघून खूपच जास्त आनंद होत असतो प्रेक्षकांनो. त्याचबरोबर इथे रागिणीला मात्र आनंद झालेला असतो, पण इथे मनू, आजी, आकाश या तिघांना खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. त्याचबरोबर इथे महाशिवरात्र असल्यामुळे मंदिरामध्ये आलेले असतात पारितोष आणि त्याने आता नवीनच लग्न केलेलं असतं. तेव्हा त्याची बायको, तर इथे अमोहीसुद्धा आलेली असते पारितोष बरोबर. पारितोष आपल्या बायकोला घेऊन महादेवाच्या मंदिरामध्ये इथे आता आशीर्वाद घेण्यासाठी आलेला असतो. अमोही त्याच्या आयुष्यामध्ये येते, त्यामुळे त्याने आपल्या आयुष्याला नवीन सुरुवात केलेली असते तिच्याबरोबर लग्न करून. आणि त्यानंतरला इथे महादेवांच्या मंदिरामध्ये तो आपल्या बायकोला घेऊन आलेला असतो. तेव्हा इथे अमोही आणि पारितोष हे दोघेजण जोडीने महादेवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये आलेले असतात. तेव्हा इथे अमोही खूपच जास्त सुंदर दिसत असते. पारितोष तिच्याकडे एकटक बघतच असतो. त्यानंतर इथे आता अमोही म्हणत असते की पारितोष, किती सुंदर मंदिर आहे ना हे, बरं झालं आपण इथे आलो.
तेव्हा इकडे पारितोष म्हणतो, मग मला सुद्धा महादेवाचे आभार हे मानायचेच आहेत ना. तेव्हा इकडे आता अमोही म्हणते, का रे? तेव्हा पारितोष म्हणतो, का म्हणजे काय? तुझ्यासारखी मुलगी त्याने माझ्या आयुष्यामध्ये आणली, मग महादेवाचे आभार मानायला नको? तेव्हा इथे अमोही म्हणते, नाहीतर काय, बघ ना, आपण 6 महिन्यांपूर्वी भेटलो आणि त्याच्यामध्ये आपण लग्नसुद्धा केलो आणि आता इथे जोडीने महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आलोय. हा आनंद आपल्या आयुष्यामध्ये देवामुळेच तर आलाय ना. तेव्हा पारितोष म्हणतो, नाहीतर काय, माझं हे काळोकुट्ट अंधारलेलं आयुष्य आणि त्याच्यामध्ये देवाने तुला मला दिलं आणि तू माझं जे रिकामं आयुष्य होतं ते पूर्ण केलंस. माझ्या आयुष्यातला अंधार पण दूर करून प्रकाशाची नवी उमेद तू निर्माण केलीस. तेव्हा इथे अमोही म्हणते, आणि माझं काय वेगळं होतं रे? मी सुद्धा तशीच होते आणि ही देवाचीच कृपा आहे की आपण दोघेजण एकत्र आलो. तुझं दिल्लीला येणं काय कॉन्फरन्ससाठी, तिथे आपल्या दोघांची भेट काय झाली, आपण दोघे एकमेकांच्या प्रेमात काय पडलो आणि लगेच लग्न करून आपला संसारसुद्धा सुरू केला. 6 महिन्याची ही ओळख आपली, 6 महिने आपण एकत्र राहिलो, पण असं वाटतंय की जन्मोजन्मीचं आपलं नातं आहे आणि हे फक्त महादेवांमुळे शक्य झालेलं आहे, असं पारितोष आणि अमोही दोघेजणं म्हणत असतात की तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणून माझ्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली. तेव्हा इकडे अमोही म्हणते, बरं बास झालं आता कौतुक, चल आता आपण ज्या कामासाठी इथे आलोय ते तर झालं पाहिजे ना. तेव्हा इकडे आता पारितोष म्हणत असतो की नक्कीच. तेव्हा इथे दोघेही जण आता एकमेकांचं कौतुक करतात. तेव्हा अमोही म्हणते, पारितोष, पण मला एका गोष्टीसाठी तुला थँक्यू म्हणायचं आहे आत्तासुद्धा. तेव्हा पारितोष म्हणतो, ते काय आहे? तेव्हा अमोही म्हणत असते की तुला माहिती होतं मी कधीच आई होऊ शकणार नाही आहे, पण तरीसुद्धा तू माझ्याबरोबर लग्न केलंस, मला आपलंसं केलंस. तेव्हा पारितोष म्हणतो, हे बघ अमोही, कसं असतं ना, मला एक गोष्ट माहिती आहे, आपल्याकडे जे आहे ना त्यासाठी आपण समाधानी राहिलं पाहिजे. आपल्याकडे जे नाही आहे त्याच्यामागे धावण्यापेक्षा आणि त्याच्यामागे आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा, निराशा पत्करण्यापेक्षा आपल्याजवळ जे आहे त्याच्यामध्ये आपण आनंद मानला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण इथे सुखी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आता तर माझ्याजवळ तुझ्यासारखी बायको असताना अजून मला काहीसुद्धा नको आहे. तेव्हा इकडे लगेचच त्याला अमोही म्हणते, बरं चल, आता बायकोबरोबर फ्लर्ट करून झालं असेल तर आपण जाऊया का महादेवांचं दर्शन घेऊया. तेव्हा इथे पारितोष आणि अमोही दोघेजण आता दर्शनासाठी आलेले असतात. त्याचबरोबर इथे आकाश डॉक्टरांना म्हणालेला असतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी भूमीची अगदी व्यवस्थित काळजी घेईन, तिला मानसिक धक्का बसेल असं काहीही करणार नाही आणि कुणाला करूसुद्धा देणार नाही. त्याचबरोबर इथे आकाश भूमीला म्हणत असतो, भूमी निघालीस का तू? तेव्हा भूमी म्हणते, हो ना आकाश, अरे मी निघाले, पण आपलं बाळ बघ, आपलं बाळसुद्धा घरी जायचं म्हणून किती खुश आहे, हो ना आजी? तेव्हा इकडे आता बाळ हे कुणीही नसतं तरीसुद्धा भूमी उशीला घेऊन ते माझं बाळ आहे असं म्हणून त्याची संपूर्ण तयारी करत असते. आणि तेव्हा इथे प्रेक्षकांनो रागिनी मनातून खूपच जास्त खुश झालेली असते. त्याचबरोबर इथे रागिनीला इतका आनंद झालेला असतो, पण जेव्हा आकाश तिच्याकडे बघत असतो, तिला काही विचारत असतो, तेव्हा इकडे ती असं दाखवत असते की जे काही घडलंय त्याच्यामुळे तिला खूपच जास्त वाईट वाटलेलं आहे, पण तसं काहीही घडलेलं नसतं प्रेक्षकांनो. त्याचबरोबर इथे पारितोष आणि त्याची बायको अमोही दोघेही जण महादेवाची पूजा करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले असतात. तेव्हा इथे महादेवांना आता अभिषेकसुद्धा करतात. महादेवांची पूजा करण्यासाठी दोघांनी आरतीचं ताट आणलेलं असतं आणि मनोभावे दोघेजण पूजा करत असताना इथे सगळं काही आता त्यांच्याकडे असतं. फक्त अमोही आई होणार नसते, त्या दोघांना कधीही बाळ होणार नसतं आणि कुठेतरी अमोहीच्या मनामध्ये नाही बोलली तरीसुद्धा ते दुःख, ती खंत असतेच. त्यानंतर इथे महादेवांची पूजा झाल्यानंतर दोघेही जण मंदिराला इथे आता फेरी मारायला आलेले असतात. मंदिराच्या भोवती फिरत असताना दोघेही आनंदात असतात, पण इथे आता महादेवांची इथे एक कृपा होते आणि ते म्हणजे दोघेजण इथे आपली फेरी आता पूर्ण करत असताना त्यांच्या कानावरती लहान बाळाच्या रडण्याचा आवाज पडतो. तेव्हा इकडे अमोही आणि पारितोष दोघेजण आजूबाजूला बघायला लागतात
अमोही म्हणत असते, पारितोष बघा ना, मला इथे लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतोय, पण लहान बाळ कुठे दिसत तर नाही आहे. तेव्हा इथे पारितोष म्हणतो, अगं याच बाजूने आवाज येतोय, चल जरा खालच्या बाजूने बघूया. तेव्हा इथे पारितोष आणि अमोही दोघेही जण आजूबाजूला बघण्याचा प्रयत्न करत असतात की बाळाचा आवाज रडण्याचा नेमका येतोय तरी कुठून. तेव्हा इथे अमोही म्हणते की पारितोष याच बाजूने येतोय, खालच्या बाजूने. तेव्हा पारितोष येतो आणि आता आजूबाजूला बघत असताना त्याचं फुलांच्या टोपल्यांकडे लक्ष जातं. तेव्हा पारितोष बघतो आणि म्हणतो की इथूनच आवाज येतोय ना अमोही. तेव्हा अमोही म्हणते, हो इथूनच आवाज येतोय. तेव्हा इकडे आता टोपल्या बाजूला करायचा निर्णय पारितोषने घेतलेला असतो. पारितोषला खूपच मोठा धक्का बसलेला असतो की या ठिकाणावरून आवाज कसा काय येऊ शकतो. तेव्हा तो इथे आता टोपल्या बाजूला करत असताना फुलांच्या एका टोकरीमध्ये इथे एक छोटंसं लहान बाळ असतं. तेव्हा पारितोष म्हणत असतो, अगं बघ ना अमोही, अगं इथे एक छोटंसं बाळ आहे. तेव्हा अमोही म्हणते, अरे काढ लवकर बाहेर काढ. तेव्हा पारितोष ते बाळ आता बाहेर काढतो आणि म्हणत असतो की अगं पण हे कोणाचं बाळ असेल, इथे आलेल्या भाविकांपैकी कोणाचं असेल का. तेव्हा इकडे बाळाला काढल्यानंतर खूपच जास्त इथे अमोहीला आनंद झालेला असतो, कारण महादेवांच्या मंदिरामध्ये आल्यानंतर ते दोघंजणं इथे आपली इच्छा व्यक्त करतात आणि ती म्हणजे की ते दोघंजणं आई वडील कधीच होऊ शकत नसतात. इथे अमोही कधीच आई होऊ शकणार नसते, तरीसुद्धा पारितोषने तिच्याबरोबर लग्न केलेलं असतं. पण तो तिला म्हणालेला असतो की तुझ्या जर नशिबात असेल तर तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल, तुला देव आई पण देईल. आणि तसंच झालेलं असतं. जणू काही महादेवांनीच तिला आशीर्वाद दिलेला असतो आणि ते बाळ बरोबर तिला सापडलेलं असतं. तेव्हा पारितोष म्हणतो की चल माझ्याबरोबर आपण सगळ्यांना जाऊन विचारूया की हे बाळ कुणाचं आहे. तेव्हा पारितोष विचारतो आजूबाजूच्या लोकांना, सगळेजण नाही असंच म्हणतात. त्यानंतरला गुरुजीकडे जाण्याचा निर्णय पारितोषने घेतलेला असतो. तर इथे आकाश आता भूमीला घेऊन घरी जायला निघालेला असतो. तेव्हा इकडे भूमी बाळाला आता कवटाळून बसलेली असते आणि ती म्हणत असते की माझं बाळ, माझं बाळ, असं झोपेसुद्धा ती तेच म्हणत असते. त्याचबरोबर इथे पारितोष, त्याची बायको अमोही दोघेजण गुरुजींकडे आलेले असतात. तेव्हा पारितोष म्हणत असतो, गुरुजी हे बघा ना, हे बाळ त्या फुलांच्या टोपलीमध्ये होतं, कुणी ठेवलं असेल, तुम्हाला काही माहिती आहे का याबद्दल. तेव्हा गुरुजी म्हणतात, नाही ना, मला कसं माहिती असणार आहे, जर भाविक इथे घेऊन आले असतील आणि ठेवून गेले असतील तर. तेव्हा इथे गुरुजी म्हणतात, पण एवढ्या लहान मुलांना भाविक इथे घेऊन येत नाही, आणि जरी नवस वगैरे बोलण्यासाठी आले असतील तर ते आपल्याबरोबर घेऊन येतात आणि घेऊन जातात ना. इथे कोणी का ठेवेल बरं, तुम्ही सांगा. हे बाळ इथे कुणी ठेवले मला माहिती नाही, पण ज्याला नको असेल त्यानेच ठेवलं असेल ना. तेव्हा गुरुजी म्हणतात, आधी मला तुम्ही सांगा, हे बाळ कोण आहे, मुलगा आहे की मुलगी. तेव्हा इथे आता अमोही म्हणत असते की हे बाळ मुलगी आहे. गुरुजी म्हणतात, बघा ना, ते बाळ मुलगी आहे याचाच अर्थ काय होतो. काही लोकांना मुलगी हे ओझं वाटत असते ना, म्हणूनच मुलगी जन्माला आल्या आल्या कोणीतरी इथे आणून ठेवलं असेल, बाकी काही नाही. तेव्हा इकडे आता खूपच जास्त पारितोष टेन्शनमध्ये आलेला असतो. पारितोष म्हणतो की आपण पोलीस स्टेशनला जाऊन इथे आता तक्रार देऊया का. तेव्हा अमोही त्याला खुणावते आणि म्हणते की पारितोष, तूच म्हणाला होतास ना की जर देवाच्या नशिबात असेल तर तुझी इच्छा पूर्ण होईल म्हणून. कदाचित देवाने माझी इच्छा पूर्ण केली. बघ ना, हे बाळ दुसरं कुणाला का नाही सापडलं, बरोबर आपल्यालाच का सापडलं. तेव्हा आपण एक काम करूया, आपण मंदिरामध्ये जाऊया बाळाला घेऊन आणि तक्रारसुद्धा नोंदवूया, पण हे बाळ आपण आपल्याजवळच ठेवू. बघ ना, कदाचित देवाने माझी ही अपूर्ण इच्छा पूर्ण केली असेल आई होण्याची. मी काय म्हणते, आपण हवं तर ह्या बाळाला इथे कायदेशीररित्या ॲडॉप्ट करूया. आपण ह्या बाळाला ॲडॉप्ट करूया, आपण सांभाळूया त्याला. पण ही मुलगी मला हवी आहे पारितोष, मी हिचा सांभाळ करेन. आपण दोघेजणं या मुलीचे आई वडील होऊ ना, आपण सांभाळू तिला. काय गरज आहे पोलिसांना द्यायची. पोलीस काय करतील, आपण नाही सांभाळलं तर अनाथ आश्रममध्ये देतील. त्यापेक्षा आपणच हिचे आई वडील होऊ, तिला लहानाचं मोठं करू ना, तिलासुद्धा आई वडील मिळतील आणि आपल्यालासुद्धा बाळ मिळेल. तेव्हा इथे आता अमोही म्हणत असते की आपण आता पोलीस स्टेशनला जायचं, पण कायदेशीररित्या तिला ॲडॉप्ट करण्यासाठी जायचं. तेव्हा पारितोष म्हणतो, ठीक आहे, माझी काही हरकत नाही आहे.
तेव्हा इथे पारितोष म्हणत असतो, गुरुजी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट कराव्या लागतील आणि कदाचित एक साक्षीदार म्हणून आम्हाला तुमची गरज पडेल. तुम्ही याल ना साक्ष द्यायला की आम्हाला हे बाळ इथे मिळालं म्हणून. तेव्हा इथे गुरुजी म्हणतात, नक्कीच तुमच्यासारखी माणसं खूप कमी बघायला भेटतात. तुम्ही इथे आलात, हे बाळ तुम्हाला मिळालं आणि तुम्ही त्याला आता कायदेशीररित्या इथे ॲडॉप्टसुद्धा करताय. त्याच्यामुळे मी सुद्धा तुमची मदत करायला नक्कीच येईन. त्यामुळे इथे आता अमोही म्हणत असते की पारितोष, पण मला खूप भीती वाटते रे. जर आपण पोलीस स्टेशनला गेलो हिची तक्रार नोंदवायला, म्हणजे ही हरवली आहे मुलगी, ही कुणाची आहे आम्हाला माहिती नाही. पण जर पोलिसांनी या मुलीला आपल्याकडून काढून घेतलं तर? मला तर खूप जास्त भीती वाटते. मला ही मुलगी हवी आहे. त्यांनी जर आपल्याला नाही दिली तर आपण काय करायचं? तेव्हा पारितोष म्हणतो, अगं असं काय करतेस? ते लोक आपल्याला नक्की देतील. म्हणून तर आपण फॉर्मॅलिटीज कंप्लीट करण्यासाठी पोलीस स्टेशनला जातोय ना. आणि आपल्याला ही मुलगी मिळाली आहे. जोपर्यंत हिचे आईवडील सापडत नाही तोपर्यंत आपण ही मुलगी आपल्याकडे ठेवूया आणि फॉर्मॅलिटीजसुद्धा संपूर्ण कंप्लीट करून घेऊया. आपण काय जबरदस्तीने हे बाळ आपल्याजवळ ठेवायचं नाही आहे. गुरुजी, आम्हाला जबरदस्ती नाही करायची आहे. आम्हाला इथे प्रेमाने या बाळाला वाढवायचं आहे, स्वतःजवळ ठेवायचं आहे, असं सुद्धा पारितोष म्हणत असतो. तर इथे बाळाला आता कायदेशीररित्या दत्तक घेण्याचा विचार पारितोष आणि अमोही या दोघांनी मिळून केलेला असतो. त्याचबरोबर इथे आता जल्लोषामध्ये सगळे लोक इथे महादेवांची आरती करत असतात आणि त्याचबरोबर महादेवांचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथपर्यंत सगळेजण पोचलेले असतात. रस्तासुद्धा जाम झालेला असतो, कारण इथे बँड वाजवण्यासाठी जी मुलं आलेली असतात ती जोरजोरात इथे आता ढोल वगैरे वाजवत असतात. त्यामुळे इथे आता आकाशने सुद्धा गाडी थांबवलेली असते आणि तो सुद्धा इथे महादेवांच्या पालखीचं दर्शन घेत असतो आणि तो म्हणत असतो की देवा, भूमीवरती एवढं मोठं संकट आलं, एवढं मोठं दुःख आलं, ते दूर होऊ दे आणि बाळाने तिचीसुद्धा कूस भरू दे, असं आकाश म्हणत असतो की आमचं बाळ आम्हाला सापडू दे आणि त्याचबरोबर तिचीसुद्धा कूस लवकरच भरू दे, असं तो म्हणतो. त्यामुळे इथे आता भूमीची अवस्था त्यालासुद्धा बघवली जात नसते. भूमी लवकरात लवकर बरी व्हावी असं त्याला वाटत असतं. निदान हे सत्य जरी तिला कळलं, तिने समजून घेतलं, तर ती या संकटामधून बाहेर पडू शकते असं आकाशला वाटत असतं. पण तो तिच्यावरती जबरदस्ती अजिबात करत नाही की तुझ्या हातामध्ये जी उशी आहे ते बाळ आहे, असं काही तो बोलत नाही. त्याचं फक्त एकच म्हणणं असतं की बाळ समजून भूमी जर व्यवस्थित राहत असेल तर राहू दे, तिला जास्त त्रास होता कामा नये. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अमोहीने बाळ तर घेतलेलं असतं आणि बाळाला घेऊन तीसुद्धा आता घरी जायला निघालेली असते. पोलीस स्टेशनला जाणार, तक्रार नोंदवणार, त्याचबरोबर बाळ ॲडॉप्ट करण्याची सगळी प्रोसिजर करणार आणि कायदेशीररित्या बाळाला घेऊन घरी जाणार असं तिला वाटत असतं. त्याचबरोबर इथे आता भूमी जेव्हा उशीला बाळ समजत असते आणि घरी घेऊन जात असते, तेव्हा इथे तिला बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. तेव्हा भूमी शेवटीला आई ती आई, तिचा जीव कासावीस झालेला असतो. ती म्हणत असते की आकाश, अरे इथे बघ ना, बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतोय. तेव्हा मी जाऊन बघू का बाहेर? तेव्हा इथे भूमी आता बाळाला शोधण्यासाठी बाहेर जात असते. म्हणजे तिच्या हातामध्ये उशी असते, त्या उशीला ती बाळ समजत असते. पण तरीसुद्धा तिची खरोखरची मुलगी जी इथे अमोहीकडे आता आहे, कारण मंदिरामधून अमोहीने तिला उचलून घेतलेलं असतं आणि ती गाडीमध्ये आता बसलेली असते. इथे आकाशची गाडी पारितोषच्या गाडीच्या बाजूने जाणार असते. बाळ खूप रडत असतं. भूमी म्हणत असते, बाळ, बाळ माझं रडतंय. आकाश, अरे आपलं बाळ रडतंय. आणि ती बाहेर जात असताना आकाश म्हणतो, भूमी, अगं आपलं बाळ तर तुझ्या जवळच आहे ना? तेव्हा भूमी म्हणते, हो ना, आपलं बाळ तर माझ्या हातामध्येच आहे. आणि ती आता बाहेर जी उतरत असते ती न उतरता गाडीमध्येच बसून राहते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी म्हणत असते की बाळा, बघितलंस ना, अगं तू या घरची लक्ष्मी आहेस. लक्ष्मी, बघ ना, तू या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी आलेली आहेस. ये ना बाळा, ये, असं ती आता म्हणत असते. आणि ती इथे खरोखर लक्ष्मीच्या पावलांनी पुन्हा एकदा आता भूमी गृहप्रवेश करते आणि बाळाला घेऊन ती आता घरामध्ये येते. बाळाची पावलं इथे घरामध्ये उमटण्यासाठी पारितोषसुद्धा इथे कुंकुवामध्ये बाळाचे पाय भिजवून आता ते एका कपड्यावरती उमटवलेले असतात. त्याचबरोबर पौर्णिमा ही खूपच जास्त चिडलेली असते.
ती म्हणते, आई या भूमीची नाटकं आपण का सहन करायची? तिला सत्य सांगून टाकूया ना की तिचं बाळ आता नाही आहे म्हणून. तिला तो धक्का बसू दे आणि त्या धक्क्यातून ती अजिबात सावरलीच नाही पाहिजे. वेडी झाली पाहिजे ती पूर्णपणे. अशी तयारी आता पौर्णिमाने केलेली असते आणि म्हणूनच पौर्णिमा भूमीला त्रास देण्यासाठी रूममध्ये येते आणि तिच्या हातातून आता बाळाला समजून जी उशी घेतलेली असते ती उशी खेचून घेते आणि बाजूला फेकून देते.